नमस्कार मंडळी. एक 8-10 लोक तुम्ही एकत्र जमला की तुमच्यातल्या गप्पा त्याच्यामध्ये एक विषय कॉमन असतो. अरे माझी शुगर वाढलेली आहे, कोण म्हणतं मला कोलेस्ट्रॉल आहे, कोण म्हणतं बाबा हाडं फारच वीक वाटायला लागलीत, आता आता गुडघे दुखायला लागलेले आहेत, कोण म्हणतं मला झोप व्यवस्थित लागत नाहीये, कोण म्हणतं माझी तब्येत अतिशय स्थूल वाटते असं लोक म्हणतात, मला जरा थोडंसं ब्लड प्रेशर वाढल्यासारखं वाटायला लागलेलं आहे, रक्त अंगातलं कमी झालेलं आहे असं वाटतंय. अशा अनेक तक्रारी एकमेकाला असे सांगत असतात. आणि मग परत चर्चा पण चालू होते, अरे डॉक्टरने मला असं सांगितलं होतं, हे खा ते खा ते खा. अरे ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही. एक जण म्हणतो हे डाएटिंग ठीक आहे रे, डाएटिंग तर तुला सांगितलं, पण मला व्यायाम करायला सांगितलं, आता मला व्यायामच जमत नाहीये, मला ते वेळाच जमत नाहीये, व्यायाम कसा करायचा, किती वेळ, 4 दिवस केला की परत तो खंडित होतोय. त्यामुळे डॉक्टर सांगतात ती योग्य सांगतात त्यांच्या दृष्टीनं की बाबा तुम्ही औषध वेळेवर घ्या, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही पथ्य पालन करा, तुम्ही पथ्य काय पाळा तर हे खाऊ नका किंवा हे खावा, अशा काही गोष्टी डॉक्टर सांगत असतात. पण प्रॅक्टिकली लोकांना हे शक्य होत नाही. आणि शक्य होत नाही त्यामुळं औषधांची यादी पण त्यांची वाढत असते आणि अशा पद्धतीनं लोक ह्यातमध्ये भरडली जाऊ शकतात. तर ह्या सर्वांकरता एक साधा उपाय आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही मी तुम्हाला एक्सरसाइज करायला सांगत नाहीये, कुठलंही अगदी कडक असं पथ्य मी सांगत नाहीये की जेणेकरून हे खाऊ नका ते खाऊ नका असं काही सांगणार नाहीये. एक पदार्थ तुम्हाला मी सांगणार आहे, तो पदार्थ तुम्ही जेवणाआधी एक अर्धा तास खायचा आहे. अर्धा तास अगोदर, एक साधारण 20 मिनिटं ते 30 मिनिटं अगोदर तुम्हाला तो पदार्थ खायचा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगणार, म्हणजे खायलाच सांगणार आहे. त्यामुळं सर्वांना हे एक प्रकारची आनंदाची बातमी वाटेल आणि ही आनंदाची आहेच आहे आणि ह्याचा इफेक्ट सुद्धा अतिशय सुंदर तुम्हाला शरीरावर झालेला बघायला मिळेल. आता मी काय सांगणार आहे तुम्हाला, असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर तो प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मी तुम्हाला जे सांगतोय ते म्हणजे तुम्हाला काय खायचंय जेवणाच्या आधी. म्हणजे काय खायचंय तर फुटाणे खायचे. फुटाणे सगळ्यांना माहित आहेत, फुटाणे साधे आहेत, सगळ्यांना खाल्लेले आहेत, सगळ्यांना परिचित आहेत. किती खायचे आहेत तुम्हाला फुटाणे? 50 ग्रॅम खायचे आहेत. किती वेळा खायचे आहेत? 2 वेळा खायचे आहेत, सकाळ आणि संध्याकाळी. आता वेळा सकाळच्या तुम्ही ऐकून घ्या, अतिशय महत्वाच्या आहेत वेळा. सकाळचं जेवण नेहमी तुम्ही 12च्या आत करायचंय आणि संध्याकाळचं जेवण हे 7 ते 8च्या दरम्यान व्हायला पाहिजे. ह्या वेळा अतिशय महत्वाच्या आहेत. हे बायोलॉजिकल जे सायकल आहे, ह्या सायकलच्या ह्याच्यामध्ये बसवून ह्या वेळा मी तुम्हाला सांगतो. ह्या अतिशय महत्व आहे ह्याला. आणि जेवणाआधी अर्धा तास हे खायला चालू करायचंय, 10 मिनिटात खाणं फुटाणे संपवायचंय. पण हे खात असताना कसं खायचंय? चावून 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 खायचंय. 2-2, 3-3 घ्यायचे, चावून चावून खायचे, थोडं पाणी प्यायचं. 2-2, 3-3 खायचे, चावून खायचे, पाणी प्यायचं. आता 50 ग्रॅम प्रत्येकाला मोजायला जमेल असं नाहीये, तर त्याकरता एक सोपा उपाय, तुमच्या मुठी आहेत, 2 मुठी तुम्ही भरून घ्या सकाळी आणि संध्याकाळी. सहज शक्य आहे. आता हे का खायचा फुटाणा, का खायचा, किती खायचा, केव्हा खायचा व त्याचे फायदे काय काय आहेत आणि किती काळ खायचा, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर आता सांगतो. तर एक महत्वाचं म्हणजे फुटाण्याचं जे काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये आधुनिक शास्त्राप्रमाणे काय आहे तर सोपं आहे. प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यामध्ये तुमचं मिनरल्स आहेत, इसेन्शियल मिनरल्स आहेत, म्हणजे कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, त्यानंतर व्हिटॅमिन बी आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, लोह आहे, ह्या सर्व गोष्टी प्रोटीन फुटाण्यामध्ये आहेत. म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची अतिशय चांगली आहे. आता आयुर्वेदाच्या पद्धतीनं फुटाण्यामध्ये काय आहे, आयुर्वेद काय सांगतो तर फुटाणा हा वृक्ष गुणधर्माचा आहे. फुटाणा हा वृक्ष गुणधर्माचा आहे आणि त्याचा एक दुसरा गुण असा आहे की तो शोषण करतो. तुम्ही जे मटेरियल जास्त शरीरामध्ये होते त्याचं शोषण करणं
हे त्याचं अतिशय महत्वाचं एक काम आहे. त्यामुळं वृक्ष गुणधर्म शोषण करणं आणि धातूंचं पोषण करणं म्हणजे हे तिन्ही गुणधर्म जे आहेत हे अतिशय उपयुक्त कुठं कुठं आहेत आणि त्याने काय काय फायदे होतात ते मी तुम्हाला सांगतो. तर पहिला फायदा फुटाणे खाण्याचा जेवणाच्या आधी हे म्हणजे वजन कमी राहते, तुमचं वजन कमी राहतं. दुसरा फायदा असा आहे की तुमच्या शरीरामध्ये जर कोलेस्ट्रॉल वाढत असेल, कोलेस्ट्रॉलची लेवल जास्त राहत असेल तर कोलेस्ट्रॉल तुमचं मर्यादित राहतं, कारण त्याच्यामध्ये शोषण गुणधर्म आहे. शोषण गुणधर्म असल्यामुळं फाजील मेदाची जी वाढ व्हायला होत असते तुमच्या शरीरामध्ये ती कमी करणं शोषणाच्या माध्यमातून शक्य आहे. त्याचबरोबर प्रोटीन्सचा सोर्स चांगला असल्यामुळं, वृक्ष गुण असल्यामुळं तुमची शुगर लेवल ही रक्तातली मर्यादितच राहते, म्हणजे शुगर तुमच्या शरीरामध्ये जास्त वाढत नाही. त्यानंतरचा फायदा आहे की रक्त वाढीला अतिशय चांगलं उपयोगी आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर रक्त अल्पता असेल, बरेच जण सांगतात की मला काही नाही, पायाला जरा सूज येते, चालल्यानंतर थोडा दम लागतो, हे समजून जायचं की ह्याच्यामध्ये रक्त कमी आहे. मग ह्या लोकांनी कसे खायचे फुटाणे, तर फुटाण्याच्या बरोबर गुळ खायचा. म्हणजे नुसते फुटाणे खाण्याच्या ऐवजी त्यांनी त्यासोबत जर गुळ खाल्ला तर त्याबरोबर रक्तवाढीला अतिशय चांगली मदत आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर दुसरं कोलेस्ट्रॉल झालं, शुगर झालं आणि वजन कमी होणं हेही तुमचं फायदा झाला. आणि त्यानंतर आणखी काय फायदा होऊ शकतो तुम्हाला, तर रोगप्रतिकारक शक्ती तुमची कमी हो जी असती, म्हणजे तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती, काही वेळेला तुम्ही काही थोडक्या यानं सुद्धा आजारी पडता, शुगरचे पेशंट, कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे ते काहीतरी किरकोळ कारणाने सुद्धा आजारी पडतात, तर ही रोगप्रतिकारक शक्ती तुमची वाढायला मदत होते. त्यामुळे हा इथे एक चांगला फायदा आपल्याला दिसतो. त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना ऑस्टिओपोरोसिस आहे, म्हणजे ज्यांची हाडं दुखतायत, पाय दुखतायत, कंबर दुखती, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आहे, लंबर स्पॉन्डिलोसिस आहे, अशा लोकांना सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो, कारण याच्यामध्ये कॅल्शियम आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही अतिशय चांगली आहे, त्याचे गुणधर्म आणि अस्थि पोषक आहे. म्हणजे धातू पोषक मी जे मगाशी म्हटलो, तर आपल्या शरीरामधले जे 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र, ह्या 7 धातूंचं पोषण करणं हे फुटाण्याचं काम आहे. आणि स्वस्त आहे, खिशाला परवडणार आहे. तुम्हाला काय फार मोठं सांगत नाही, कुठेही उपलब्ध आहे. हे काय फार महाग आहे, फार असं काही नाहीये, तुम्ही करू शकता. आता हे किती दिवस करायचे तुम्हाला, ह्याची जी कालमर्यादा आहे मी तुम्हाला जी सांगणार आहे. एक म्हणजे तुम्ही एक वेळा जरी केलं सुरुवातीला, फुटाणे खाल्ले तरी चालेल, हळूहळू 2 वेळा करा, तुम्हाला कसं वाटतंय बघा. आणि असं 3 महिने सलग करा. 3 महिन्यानंतर तुम्ही तुमचे रिझल्ट्स घ्या. तुमची शुगर लेवल किती आहे बघा, तुमचं वजन काय कमी झाले ते बघा, परत तुमच्या शुगर बरोबर तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल किती आहे ते तुम्ही चेक करा. तुम्हाला जरूर त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि त्याच्यानंतर सुद्धा सातत्यानं तुम्ही हे करत राहिला तर तुमची औषधांची यादी कमी होईल. जी औषधं भरमसाठ तुम्हाला घ्यायला लागतात ती औषधं कमी होतील, किंवा औषधं काही जणांची वाढत असतात त्याला कुठंतरी तुमचा आळा लागेल. तर जरूर हे गोष्ट सगळ्यांनी करून बघा. जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना तुम्ही ही पाठवा, शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक पण करा. आजपर्यंत तुम्ही जर हा माझा चॅनल शाकल्य कट्टा हा जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन फुकट असते.